श्री दत्त महात्म्य अध्याय 50वा कथाभाग. अवधूत पुढे म्हणाला की पिंगला नावाची एक वेश्या ही माझा 17वा गुरु होय. पुरुषांना नादाला लावून त्यांचे धन लुबाडणे हा तिचा उद्योग होता. ती त्याच्यामध्येच रमलेली असे. पण भाग्याने एकदा तिला विरक्ती प्राप्त झाली. त्यामुळे सर्व खटाटोप सोडून देऊन ती ईश्वराच्या ध्यानात निमग्न झाली व आशा सोडून दिल्या कारणाने ती खरीखुरी समाधानी झाली. टिटवीपासून मी निर्लोभीपणा शिकलो. ती माझा 18वा गुरु. एकदा अनेक टिटव्या मांस खात होत्या. त्यावेळी एकीने मात्र आपला वाटा न खाता जपून ठेवला. तेव्हा तिचा हेवा वाटून बाकीच्यांनी तिच्यावर हल्ला करताच तो तिने टाकून दिला आणि ती सुखी झाली. त्यावरून मी असा धडा घेतला की साठा करणे हे दुःखदायक आहे. म्हणून योग्याने करतल भिक्षा तरुतल वासहा असे असावे. मानापमान व चिंता कशी सोडावी ते लहान बालकापासून मी शिकलो. सुख दुःख, चिखल व अत्तर, पाप पुण्य, स्वस्ताई व महागाई यांच्याशी त्याला काही देणे घेणे नसते. तो स्वतःमध्येच रममाण असतो. त्यामुळे तो सदा सर्व काळ निश्चिंत असतो. असा हा माझा 19वा गुरु. 20वा गुरु आहे एक कुमारी. एकदा तिच्या घरी पाहुणे आले असताना भात कांडते वेळी हातातल्या कंकणांचा आवाज होऊ लागला. तेव्हा तिने एक एक कंकण हातात ठेवून बाकीची काढताच तो आवाज बंद झाला. यावरून मी शिकलो की साधकाने एकटेच राहावे म्हणजे एकाग्रता साधते. 21वा गुरु मी सर्पाला केला. तो एकटाच फिरतो. कुणालाही सुगावा लागू देत नसतो, तर गुप्तपणे संचार करतो. घरटे बांधण्याचा उद्योग न करता रिकामे बीळ मिळेल तिथे राहतो. उगीच कोणाला डसणार नाही. पाण्याचे जरी घरटे केले तरी ते दुःखच देते. तेव्हा आपण सर्पाप्रमाणे निसंग व्हायला हवे. बाण करणारा लोहार हा 22वा गुरु. आसपास केवढाही कोलाहल असला तरी आपल्या ध्येयावर एकाग्र कसे व्हावे हे शिक्षण त्याच्यापासून मिळाले. 23वा गुरु केला तो कुंभारीण माशी. ज्याचे जो ध्यान करतो तो त्याच्यासारखाच होतो ही शिकवण तिच्याकडून घेतली. तिच्या हाती आलेला किडा भयापोटी तिच्यात सारखा माशी होतो. मग ब्रह्मचिंतन करणारा ब्रह्मरूप होईलच यात काय संशय. 24वा गुरु आहे कोळी. तो आपल्यातूनच धागा काढून जाळे विणतो. त्यात क्रीडा करतो व अंती ते जाळे खाऊन एकटाच उरतो. ईश्वरसुद्धा तसाच आहे असे समज. हा उपदेश ऐकून हाच दत्त आहे हे जाणून यदू त्याला शरण गेला व कृतार्थ झाला. अध्याय 50वा. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. म्हणे अवधूत यदुसी 17वा गुरु केला पिंगलेसी, म्हणून झालो निराशी. असे ऐशी शिक्षा आहे. ज्या लग्ने न करीती प्रतिवारी पतिवरिती तया वारस्त्रिया म्हणती. काळजे ती लांडग्यांची जया नसे सोवळेपणा नेणती सतीच्या आचरणा. त्यांच्या मध्ययुक्त चुंबना घेती त्यांना अधोगती. असो एवढाची हा बोल. एक विदेहनगर विमळ जिथे वसती पुण्यशीळ. तेथे पिंगळा वेश्या होती. जिची सुवर्णापरी दीप्ती नवयौवन चंद्रकांती. जिला पाहता वस्त्रे गळती नरांची मती भ्रष्ट होई. थट्टा परिहास कौटिल्य ती जाणे चटक कापट्य. गीतवादित्र नाट्य वारस्त्री ती जाणत असे. सर्वथा जेथे दुर्गुण कापट्याची पूर्ण खाण अशी ती वेश्या जाण. आशा दारुण जिला असे. धनराशी मिळावी म्हणून जो ये त्यापाशी मागे धन. तो जे
दे त्याहून अधिक इच्छून फिरवी तया. हा तियेचा ल्हाव जाणून कामी पुरुष तिचे सदन मग देती सोडून. तरी ती नटून राहे द्वारी. वेश्या असे बसे दारात पुन्हा जाई घरात. दोल्याप्रमाणे फिरत निद्रा न येत येसी. अकस्मात दैवयोगे करून वैराग्य तिला होऊन. म्हणे हाय मी हीन दुराचरण इच्छी हे. महान विचार माझ्या चित्ता झाला द्रव्य तृष्णा करिता. विवेक तृप्ती ये आता मूर्खता जाता ती. जो विश्वाधार अंतर्यामी रमण तो रती अर्थ देऊन रमवी तया सोडवून. भयशोक मोहदा काय इच्छी मी अनित्य मर्त्या इच्छी मला. धिक्कार असो ये वेळा हा देह विकून विमळा. आत्मारामा भजेन मी त्या देवाशी रमेन. असा निश्चय करून सांकेत वृत्ती सोडून निराश होऊन सुखे निजे. आशा वसे जयापासी सुखे निद्रा न ये त्यासी. हे शिक्षण घेतले वेश्येपासी. आता 18व्या गुरुचे ऐक. जववरी निराश न झाला तववरी सुख न ये त्याला. तसाही होता परिग्रहाला सोडी त्या स्वस्थता ये. म्या हे युक्ती घेतली कुररापाशी. एकदा कुरर मांसाशी विभागुनी खाती त्यावेळेसी मांस संग्रह करी एक. जे ज्यांना वाटले ते त्यांनी भक्षिले. ज्याने शिल्लक राखिले त्याला टोचू लागले सर्व ते. सर्वांनी आम्ही संपविले त्वा विशेष घेऊन हे ठेविले. असे ऐकता ते त्याने सोडिले त्याही सोडिले तया मग. म्या हे विलोकन करून नृपा घेतले हे शिक्षण. परिग्रह दुःखाला कारण टिटाऊपासून कळले. जो विद्वान परिग्रह रहित मिळे ते खाई अग्निवत. तो जरी धनरहित तरी तो सतत सुखी होई. मांसयुक्त होता जव कुरर त्याला तव मिळाला मार. मांस टाकून होता दूर दुःखही त्याबरोबर दुरावले. जरी योगी परिग्रह करी त्याचे चित्त जाई तयावरी. त्याचे चित्त न ये अंतरी म्हणून परिग्रह नसावा. स्वसाध्य साधावे म्हणून कुरराचे घेतले शिक्षण. मानापमान चिंता सोडून द्यावया बाळगुरु झाला. जो भस्म किंवा चिखल नेणे सुगंधी परिमळ. सत्कार तिरस्कार सकळ नेणे बाळ निजानंदे. हा रज्जू किंवा सर्प नेणे तो न करी अनुताप. जो नेणे पुण्य पाप न घे लेप आपणावरी. हो बहु सवंगाई अथवा होवो महागाई त्याची चिंता न घेई. न होई तो कदापि खिन्न. ह्या घरात काय न्यून कसे करावे संपादन. आता होईल की अपमान हेही घरी राहून न चिंती. मरण आता हे येईल किंवा आपत्ती होईल किंवा अपकीर्ती होईल हेही बाल न चिंती. धन मिळवावे कसे ते रक्षावे कसे परिवारा पाळावे कसे बाळ असे कधीही न चिंती. जो मनोरथ न करी आपण आपुल्यासी क्रीडा करी. आपणावरी प्रीती करी यापरी बाळ सुखी. ज्याची भूक तहान भागता खेळे असो का एकुलता. ह्या बाळा गुरु करिता अंतर्निष्ठता सहज ये. हा माईक संसार कोण कोणाचा परिवार कोणाचे कोठे घर चिंतेचा बाजार हा सर्वही. ते मिष्ठान्न कसे मिळेल ह्या लोकांशी स्नेह कसा जुळेल. दुःख कसे टळेल सवंगाई होईल कधी आता. ह्या चिंतेने निरंतर व्याप्त असती जे नर. न व्हावा तिरस्कार व्हावा सत्कार म्हणती जे. त्यांची न होई अंतर्वृत्ती जरी ते श्रवण करीती. तरी आत न ये वृत्ती म्हणून बाळरीती घेतो. तो कामचार ते वय मननी उपयोग काय म्हणून रागद्वेषादिराहित्य घेतले 19व्या गुरुपासून. असा उक्त बालवत व्हावया आनंद भरीत. अभ्यास कीजे पाहुनी एकांत हे कुमारी कंकण शिक्षित सांगेन. विविक्ती हित होईल हे ह्याच शिक्षणे कळेल.
एक कन्या सुशील विवाहयोग्य जाहली होती. आले विद्वान ब्राह्मण तिला वरावी म्हणून. तत्पूर्वी निघून तिचे स्वजन गावी गेले. घरी धेणू होती म्हणून गेले घरी तिला ठेवून. तिने त्याला देखून आसन देऊन सत्कार केला. त्यांच्या मध्यान्नाकरिता तिने साळी कांडता काकणे खळखळता तिच्या चित्ता वाईट वाटे. हे ये पूर्वजास की दूषण म्हणून दोन दोन कंकणे राखून कांडी तीही उपटून खणखण होती. संपूर्ण काढिता ये दोष म्हणून एक एक राखी शेष. त्यांचा न झाला घोष तिला संतोष झाला मग. तेच मज मिळाले शिक्षण. बहुत जमता होई भांडण दोघांचेही होई भाषण. एक असता ध्यान घडे प्रमाधा खलू संगेन असा निश्चय करून राहिलो एकला पडून. तेणे समाधान विसावाये जरी पूर्णानंद भरीत राहावे म्हणेल सतत. तरी त्याने एक नियमित स्थान कदापि न धरावे. संपूर्ण लोक जाणती अशी करिता वसती. लोक उपद्रव देती सर्पापासून ती शिक्षा घेई. सर्प मिळवणी न फिरती शब्द न करिता सावधान जाती. गुहेमध्ये वास करीती नित्य न राहती एके ठाई. विशदपणे न सर्प फिरे निर्धोकाने न घे झोप. निष्कारण आपोआप न करी कोप कोणावरी. हे संपूर्ण गुण घ्यावे सर्पापरी वागावे. सिद्धस्थान लक्षावे ऐत्या घरात नागोबा जसा. का पर्णाचेही घर करी त्या दुःख ये घोर. हे नश्वर शरीर न कळे पूर्वीच पडेल की. सरीत पूर जसा पळे तसे आयुष्यही पळे. ते माघारा न वळे न कळे केव्हा संपेल ते. संपूर्ण आयुष्य जयासी कर्म एकत्र न ठेवी तयासी. म्हणून न बांधावे घरासी सर्पापाशी शिकलो हे. ध्यानी मुख आसन श्वास जय होता न कळे बाह्य. शरकार गुरु दे हे एकाग्य 22वा हा गुरु. बाणदत्त चित्त शरकार पुढ्यातून राजा सपरिवार. चाले सवे गजर होई तरी नेणे तो. अवाच्य बोले कोणी हो का जवळ मोठा ध्वनी. राहे जो एकाग्र होनी त्याचे मनी हे न भरे. योगी तेवी आसन श्वास जिंकून वैराग्याभ्यासे लक्ष धरून राहे तरी द्वैतभान सोडून होई समाधिस्थ. जर पूर्वी आसन श्वासजय न करी तरी ये अंतराय. होताच श्वासजय मनोजय होत असे. संपूर्णपणे अंतरी चित्त न ठरे जरी. तरी सगुण ईश्वर रूप अंतरी धरिता चित्त रमेल. रहस्य हेची योगाचे अभ्यासे बंधन होय मनाचे. मग लक्षावरी त्याचे स्थैर्य होत असे तो अपूर्व देखावा दिसता. विषय न स्मरता झोपेतही न जाता स्वरूपीच लीन होई. संपूर्णपणे सत्वगुण वाढता रजस्तम गुण लीन होई मन. काष्ठ जळता अग्नी जसा असे मानस लीन होता. नेणवे बाह्याभ्यंतरता शरकार गुरु करिता हे तत्वता कळले. जो सदा ज्याचे करी ध्यान तो जाई तदाकार होऊन. हे पेशस्कारापासून म्या शिक्षण घेतले. जेवी यत्ने किटा आणून भिंतीवरी घरात ठेवून पेशस्कार पुन्हा पुन्हा येऊन कुसमारी त्यावरी. तेव्हा पूर्वरूप विसरून भयाने पेशस्कार चिंतून कीटरूप टाकून पेशस्कार होऊन राहे कीट. जो वर्ण आश्रम जाती सोडूनी सर्वदा चित्ती चिंती ईश्वराची मूर्ती त्याला गती तीच ये. स्वयमेव ब्रह्म असून ब्रह्माचेच करिता चिंतन. जीव जाई ब्रह्म होऊन हे आश्चर्य कोण मानील. ह्या जीवा किटापरी स्नेहे द्वेषे भये जरी ईश्वराचे ध्यान घडे तरी ईश्वरापरी होईल तो. जो जीव स्नेहे करून करी ईश्वराचे चिंतन तो ऐहिक सुख भोगून घे निर्वाण परत्र. ऐक शिष्या जो ईश्वरा भये द्वेषे भजे त्याही नरा. परत्र मोक्ष मिळे बरा हा 23व्या गुरुचा उपदेश.
म्या शिष्य होऊन कोळीयाचा उपदेश घेतला अद्वैताचा. हा 24व्या गुरुचा ऐक साचा उपदेश. भूपते हे नोहे चित्र, कोळी नाभीपासून काढी सूत्र. त्याचे घर करोनी अहोरात्र, करी विचित्र क्रीडा तेथे. मग अंती ते सूत्र खाऊन, राही एकला होऊन. असा ईश्वर जाण, सृष्टी संरक्षण करीत असे. पूर्वी तो ईश्वर एक असून, काही सामग्री नसून. ईक्षण लेशे करून, स्वये उत्पन्न करी लोका. तोची देव विश्वाधार, येथे करी विहार. मग त्याचा करी संहार, काळशक्तीने आपुल्या ठाई. तेधवा सत्व रजस तम शक्ती, प्रधान पुरुषासह लीन होती. उपाधी नष्ट होती, मग होतो एकला. पूर्वी अखिल ब्रह्मादी जीव, त्याचे ठाई जे घेती ठाव. त्यांचा पुन्हा करावा उद्भव, असे तो देव इच्छी मग. जे जिवंतपणी नर मुक्त न होती, मेल्यावरी कर्म भोगिती. ते प्रळयीही न मिळती, ईश्वर स्वरूपी सर्वथा. त्या हेतुभूत वासना त्यांच्या, फळोन्मुख होता ईश्वराच्या. चित्ती येई आता त्यांचा, उद्भव करावा असे भूपा. त्या मनोरथे करून, गुणात्मक माया प्रकटून, अनुक्रमे करून पुन्हा उत्पन्न करीतो विश्व. हा प्रयत्न त्याला न पडे, संकल्प मात्रे सर्व घडे. क्रीडा करुणी तो पुन्हा पुढे, पूर्ववत संहारी. तेव्हा तो आत्मा आहे एक, दिसते हे सर्व माईक. सर्वही नामरूपात्मक, असा विवेकम केला म्या. हा जेवी कोळी एकला, इच्छिना सामग्रीला. तसा हा आत्मा मला गमला अभिन्न निमित्तोपादान. तो विष्णू व्यापक, मीच असे एक, असा घेतला विवेक. असे हे 24 गुरु करुण म्या. हे निर्विशेष ब्रह्मज्ञान, न ठसे वैराग्या वाचून. त्यासाठी देहास गुरु करून घेतले हे शिक्षण ऐक तू. माझाच हा देह म्हणून, व्यर्थ करीती पालन. अंती ज्याला कोल्हे श्वान, जाती खाऊन तो कोणाचा. जो शुक्र शोणितापासून, मातेच्या विटाळात झाला उत्पन्न. त्याचे नित्यधारण करिता क्षीण वाटला. या अमेध्य देहा वाचून, वैराग्य कारण आणावे कोठून. येथे ज्याचे विटे मन, त्याला कोण बोध करी. देह पृथ्वी व्याधी भूतांचा गोळा. जो आपल्यासह परिवाराला, रक्षुनी मागे बीजाला, ठेवून मरे वृक्षापरी. ह्या पृथ्वीवरी वृक्ष जाती, मागे बीज राखून मरती. बीजाचे वृक्ष पुन्हा होती, तीच रीती देहाची. नाना व्यासंग करून, त्रिविध कर्म करी उत्पन्न. तेच पुढे देह करी उत्पन्न, असे ज्ञान होई तव. मनस्संकल्प उठती, इंद्रिये इकडे तिकडे ओढती. जेवी एका पुरुषासवती, ये ती गती देहास. विक्षिप्तसा होई व्याकुळ, सर्व तापांचे हे मूळ. असा हा देह अमंगळ, तरी दुर्मिळ असे हा. विविधाकार शरीरे, निर्मिली जरी ईश्वरे. तरी शेवटी ही मनुष्य शरीरे, पाहता नुरे ठाव हर्षा. याच मनुष्य शरीरे करून, मिळे असे हे मोक्ष साधन. ते म्या घेतले साधून, म्हणून निशंक पडे येथे. युक्तिभी सततम भूप पूर्वोक्ताभिर्यया धिया. स्वात्मरूप विविच्चेह ब्रह्मभूतोस्मय संशया. असे इतुके हे ज्ञान ऐकता यदू झाला सावधान. हाच आहे अत्रिनंदन, असे जाणून वंदन करी. म्हणे दंभ दर्पादी टाकून, म्या घेतले हे ज्ञान. तुम्ही मला केले पावन, आता किमपि न इच्छी मी. हेची विश्वरूप तुमचे, मी अर्चन करी याचे. आता येथे द्वैत कैचे, वाक्य तुमचे ऐकता. तू विष्णू विधिहर, असे म्हणून करी नमस्कार. आज्ञा घेऊनी भूमीवर, ययाती कुमार स्वच्छंद फिरे. इति श्रीमद परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये पंचशतमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.